नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 10 सप्टेंबर 2021चे जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिल्या प्रश्नाकडे वळण्याआधी आपण कालच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया। मित्रांनो, काल मी तुम्हाला एक प्रश्न दिला होता, त्या प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थ्यांनी एकदम अचूक उत्तर दिलेलं आहे। तर आपण त्या प्रश्नाबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहून घेऊया आणि त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। मग प्रश्न असा होता, बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, एल सल्वाडोर। तर बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश एल सल्वाडोर हा बनला आहे। मग आता हे बिटकॉइन काय आहे मित्रांनो? तर ती एक क्रिप्टोकरन्सी आहे आणि त्याला मान्यता देणारा हा जगातील पहिला देश बनला आहे। कोणता देश? तर एल सल्वाडोर। आणि एल सल्वाडोर या देशाने या बिटकॉइनला केव्हा मान्यता दिली? तर 6 सप्टेंबर 2021 पासून। मग आता मित्रांनो, इथे उल्लेख आला एल सल्वाडोर या देशाचा। मग या देशाबद्दल आपण जीकेचे पॉइंट बघून घेऊ, काही स्टॅटिक जीके ते आपण बघून घेऊ। एल सल्वाडोर बिटकॉइनला मान्यता देणारा जगातील हा पहिलाच देश बनला आहे। मग हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तर उत्तर अमेरिका खंडात आहे। या देशाची राजधानी काय आहे? तर सॅन सल्वाडोर। राष्ट्रपती कोण आहेत? तर नाईब बुकेले। उपाध्यक्ष कोण आहेत? तर फेलिक्स उलोआ। मुद्रा काय आहे एल सल्वाडोर या देशाची? तर युनायटेड स्टेट्स डॉलर, USD असं लिहितात। आणि मित्रांनो, आता आपण प्रश्नातच पाहिलं की बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील हा पहिला देश बनला आहे। मग आता आपण इथे पाहत आहोत की करन्सी काय आहे, मुद्रा काय आहे या देशाची? तर युनायटेड स्टेट्स डॉलर। आणि आता या करन्सी सोबत अजून एक करन्सी राहील आता त्याची, बिटकॉइन। कोणती करन्सी राहील? तर बिटकॉइन। आणि ते कशी लिहिली जाईल? BTSXBT। आणि ते केव्हापासून सुरुवात झाली? तर 2021 पासून। हे लक्षात ठेवायचं। म्हणजे 2021 पासून बिटकॉइनला मान्यता देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे? तर एल सल्वाडोर। मग एल सल्वाडोर या देशातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर लेम्पा नदी। आणि सेरो पिटल पर्वतमाला जी आहे ती या देशात स्थित आहे। तसेच या देशाचा कॉलिंग कोड काय आहे? तर +503। मग वळूया आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। देशातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिली? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, PLI योजना। तर मित्रांनो, देशातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्र सरकारने PLI योजनेला मंजुरी दिली। मग आता ही PLI योजना काय आहे आणि वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्राने का मंजुरी दिली आहे? तर आपण या प्रश्नाबद्दल काही 10-12 पॉईंट आहे, ते सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते आपण बघून घेऊ। मग PLI योजना काय आहे? तर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम। म्हणजे ते काय आहे? तर उत्पादनाशी निगडित एक प्रोत्साहन योजना आहे। आणि या अंतर्गत येत्या 5 वर्षांमध्ये 10,683 कोटी रुपये निधी प्रोत्साहनपर दिले जाणार आहे। किती कोटी निधी? तर 10,683 कोटी रुपये निधी येत्या 5 वर्षांमध्ये प्रोत्साहनपर म्हणून दिले जाणार आहे। तसेच निवडक राज्यांत ही योजना राबवली जाणार आहे। मग आता ती राज्य कोणती आहे? तर ती राज्य आहेत गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा व उडीसा या राज्यात। आणि या राज्यात गुंतवणुकीवर जास्त भर देण्यात येणार आहे। कोणत्या स्कीमद्वारे? तर PLI योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजे उत्पादनाशी निगडीत असणारी ही प्रोत्साहन योजना आहे। मग आता मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काय होतं नमूद केलेलं? 37.5 लाख कोटी रुपये हे 13 उद्योग क्षेत्रांसाठी होते आहे। तसेच 1 कोटी रोजगार निर्माण करणारी उत्पादनबद्ध प्रोत्साहन योजना जाहीर केली होती। आणि याचेच पुढचे पाऊल म्हणून ही योजना जाहीर केली आहे। कशाचे पुढचे पाऊल म्हणून?
तर 1 कोटी रोजगार निर्माण करणारी उत्पादनबद्ध प्रोत्साहन योजना जाहीर केली होती. याचेच पुढचे पाऊल म्हणून ही योजना जाहीर केली आहे. कोणती योजना जाहीर केली आहे तर PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे उत्पादनाशी निगडीत असलेली ही योजना आहे. मग आता या योजनेचा फायदा काय होणार आहे तर 7.5 लाख लोकांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध होतील. तसेच अनेकांना रोजगाराची संधी मिळेल आणि महिलांना ही मोठी संधी मिळेल आणि त्यामुळे भारत हा जागतिक वस्त्र व्यापारात आपले पूर्वीचे वर्चस्व प्रस्थापित करेल. मग आता मित्रांनो आपण पाहिलं वस्त्रोद्योग आपण काय पाहिलं प्रश्नामध्ये तर वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्र सरकारने या योजनेला मंजुरी दिली आहे. मग आता इथे वस्त्रोद्योग मंत्री कोण आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री तर ते आहेत पियुष गोयल. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत पियुष गोयल. मग आता हे धोरण नेमके कसे आहे तर ते धोरण असे आहे. त्या धोरणामध्ये काय आहे तर हे धोरण असे आहे की मानवनिर्मित धागा तयार कपडे म्हणजे गारमेंट तसेच तांत्रिक वस्त्रनिर्मितीला म्हणजेच टेक्निकल टेक्स्टाईलला उत्तेजन दिले जाईल. कशाला मानवनिर्मित धागा तयार कपडे आणि तांत्रिक वस्त्रनिर्मितीला उत्तेजन दिले जाईल आणि तसेच नैसर्गिक धाग्यापेक्षा मानवनिर्मित धाग्यांवर आधारित वस्त्रोद्योग अधिक वाढवा असे हे धोरण आहे. मग बघू आता पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा. ऑफ गिफ्टेड व्हॉइस द लाईफ अँड आर्ट ऑफ MS सुब्बलक्ष्मी पुस्तकाचे लेखक कोण आहे. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए केशव देसीराजे. तर ऑफ गिफ्टेड व्हॉइस द लाईफ अँड आर्ट ऑफ MS सुब्बलक्ष्मी या पुस्तकाचे लेखक केशव देसीराजे हे आहेत. मग आता हे केशव देसीराजे नेमके कोण आहेत आपण त्यांच्याबद्दल माहिती बघून घेऊ. तर मित्रांनो त्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे आणि ते लेखकसुद्धा होते आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सचिवसुद्धा राहिलेले आहेत. तसेच हे जे पुस्तक आहे काय आहे त्या पुस्तकाचं नाव ऑफ गिफ्टेड व्हॉइस द लाईफ अँड आर्ट ऑफ MS सुब्बलक्ष्मी. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सुब्बलक्ष्मी यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. कोणतं पुस्तक आता आपण प्रश्नामध्ये पाहिलं ते पुस्तक हे सुब्बलक्ष्मी यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे आणि हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर केशव देसीराजे यांनी. आणि हेडर्स ऑर प्रेडेटर्स हेल्थ केअर करप्शन इन इंडिया ह्या पुस्तकाचे ते सहसंपादक होते मित्रांनो म्हणजे आहे. आणि हे पुस्तक या पुस्तकामध्ये काय आहे तर मग आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड करताना डॉक्टरांना नैतिक जाब विचारणारे हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे सहसंपादक कोण आहेत तर केशव देसीराजे. आणि मित्रांनो केशव देसीराजे हे कोण आहे तर ते माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे केशव यांचे आजोबा होते. कोण होते आजोबा होते ते त्यांचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कोण आहे हे आपल्याला माहीतच आहे. आता नुकतीच 5 सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस होता आणि त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस मध्ये कोणती खेळाडू उपांत्य फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए लैला ॲनी फर्नांडिस. तर अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा म्हणजे अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिसमध्ये लैला ॲनी फर्नांडिस ही खेळाडू उपांत्य फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. मग मित्रांनो ही खेळाडू कोणत्या देशाची आहे तर ती कॅनडा या देशाची आहे आणि ती 19 वर्षाची आहे. तसेच तिच्या आधी मारिया शारापोव्हाने 2005च्या अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये सर्वात युवा खेळाडू ठरली होती. कोण मारिया शारापोव्हा. आणि आता तिच्यानंतर आता ही लैला ॲनी फर्नांडिस ही उपांत्य फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेमध्ये. प्रश्न चौथा. अलीकडे सुरैया हसन बोस यांचे निधन झाले तर त्या कोणत्या व्यवसायाशी संबंधित होत्या. योग्य आन्सर आहे ऑप्शन ए वस्त्रतज्ञ.
तर मित्रांनो, अलीकडे सुरैया हसन बोस यांचे निधन झाले. तर त्या वस्त्रतज्ञ या व्यवसायाशी संबंधित होत्या आणि त्या मूळच्या कुठल्या होत्या तर उत्तर प्रदेश राज्यातील इटावा येथील होत्या आणि त्या वस्त्रतज्ञ होत्या, म्हणजे त्या वस्त्र विणकाम करायच्या मित्रांनो. आणि आपण त्यांच्याबद्दल अजून काही 4-5 पॉईंट आहे ते बघून घेऊ. 1985 पासून त्यांनी स्वतःचा हातमागखाना काढला होता व तेथे पैठणी परंपरेचेही जुने प्रकार त्यांनी जपले होते. तसेच अरविंद बोस यांच्या त्या पत्नी होत्या. मग आता हे अरविंद बोस कोण होते तर अरविंद बोस कोण आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते पुतणे आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते तर ते आपल्या भारताचे स्वातंत्र्य सेनानी होते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा अशी घोषणा करणारे ते आपल्या भारताचे नेते होते. तसेच सुरैया यांचे विविंग अ लीगसी नावाचे चारित्र्य लेखिका राधिका सिंग यांनी लिहिले आहे. कोणते चारित्र्य? विविंग अ लीगसी नावाचे चारित्र्य कोणी लिहिले आहे तर लेखिका राधिका सिंग यांनी लिहिले आहे. प्रश्न पुढचा 5वा प्रश्न, नुकतेच कोणत्या दलांनी 350 विमाने खरेदी करण्याची योजना केली आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, भारतीय वायुदलाने. तर नुकतेच भारतीय वायुदलाने 350 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मग आता ही विमाने येत्या 20 वर्षामध्ये खरेदी करणार आहे. आणि का खरेदी करणार आहे तर त्याच्या मागचं कारण काय आहे तर चीनकडून असलेली येणारी आव्हाने लक्षात घेता भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आपल्या भारतीय हवाई दलाने ही योजना केली आहे. कोणती योजना तर 350 विमाने खरेदी करण्याची योजना. मग आता इथे उल्लेख आला आपल्या भारतीय वायुदलाचा. मग आपण आपल्या भारतीय वायुदलाबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. त्याच्या आधी आपण आपल्या भारतीय वायुदलाचा लोगो पाहू. हा आपल्या भारतीय वायुदलाचा लोगो आहे हा. आणि बिल्ला काय आहे तर पदकचा बिल्ला असा असतो, फिन फ्लॅशचा बिल्ला असा असतो आणि झेंड्याचा बिल्ला असा असतो मित्रांनो. मग आता वायुदलाबद्दल आपण माहिती बघून घेऊ. भारतीय वायुदल. मग आपल्या भारतीय वायुदलाची स्थापना केव्हा झाली होती तर 8 ऑक्टोबर 1932 मध्ये. मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे. प्रमुख कमांडर कोण आहेत तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद. तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS कोण आहे तर जनरल बिपिन रावत. वायुसेना प्रमुख कोण आहेत तर एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया. आणि उपप्रमुख कोण आहेत तर एअर मार्शल विवेक राम चौधरी. प्रश्न 6वा, नुकतेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्काराबाबत नियमात बदल केला आहे तर त्याबद्दल योग्य विधाने विचारात घ्या. आता मित्रांनो, हा प्रश्न व्यवस्थित आणि नीट ऐका. प्रश्न असा आहे, नुकतेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्काराबाबत नियमात बदल केला आहे. म्हणजे कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराबाबत नियमात काही बदल केला आहे तर त्याबद्दल योग्य विधाने विचारात घ्या. मग आता ही विधाने जी आहेत ती आपल्याला विचारात घ्यायची आहे. तर काय विधाने आहे? मग हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर ऑप्शन सी आहे, ए आणि बी. मग आता ती योग्य विधाने काय आहे तर ऑप्शन ए आणि बी ही ती योग्य विधाने आहे. मग आता ती विधाने काय आहे तर ते आपण व्यवस्थित बघू. व्यवस्थित नीट ऐका मित्रांनो तुम्ही हे. उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे भंग केल्याने झालेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर क्रीडापटू आणि प्रशिक्षक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतो. तसेच मागच्या वर्षापर्यंत उत्तेजक सेवन प्रकरणी दोषी आढळलेल्या क्रीडापटूचा पुरस्कारासाठी विचार केला जात नव्हता. आता हे काय आहे तर उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याने शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर क्रीडापटू आणि प्रशिक्षकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी ह्या पात्र ठरू शकतात. आणि याआधी मित्रांनो, ज्या क्रीडापटूने किंवा प्रशिक्षकाने उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे त्या क्रीडापटू किंवा प्रशिक्षकाला प्रशिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरू शकत नव्हता, परंतु आता तो पात्र ठरणार आहे. आणि मागच्या वर्षापर्यंत उत्तेजक सेवन प्रकरणी दोषी आढळलेल्या क्रीडापटूचा पुरस्कारासाठी विचार केला जात नव्हता, म्हणजे तो पुरस्कारासाठी पात्र ठरत नव्हता, पण आता यावर्षी तो पात्र ठरणार आहे. कोणत्या पुरस्कारासाठी तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी. मग
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हाच नियमामध्ये हाच बदल केला आहे. तर कोणता बदल केला आहे तर हे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी, म्हणजे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, ए आणि बी. मग मित्रांनो, त्याला अपवाद काय आहे तर शिक्षा किंवा चौकशी चालू असताना खेळाडूच्या किंवा प्रशिक्षकाच्या योगदानाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे तो पुरस्कारासाठी पात्र असेल, परंतु शिक्षा किंवा चौकशी चालू असताना खेळाडूच्या किंवा प्रशिक्षकाच्या योगदानाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही. मग आता आपण एक उदाहरण बघून घेऊ की अमित पंघाल हा जो खेळाडू आहे हा आशियाई सुवर्णपदक विजेता आहे. तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत या खेळाडूने रौप्य पदक जिंकले होते आणि देशातील हा एकमेव बॉक्सिंगपटू आहे. मित्रांनो, प्रश्नामध्ये तुम्हाला समजलं नसेल तर आपण उदाहरणात बघून घेऊ. उदाहरणात तुम्हाला नक्की समजेल की नेमकं काय आहे हे. तर 2012मध्ये कांजण्यांवर उपचारासाठी घेतलेल्या औषधांद्वारे उत्तेजक नियमांचे त्याच्याकडून उल्लंघन झाले होते. हा जो खेळाडू होता अमित पंघाल, या खेळाडूकडून उत्तेजक नियमांचे उल्लंघन झाले होते. म्हणजे कांजण्यांवर उपचारासाठी या खेळाडूने तेव्हा काही औषधं घेतली होती, मेडिसिन्स घेतली होती. आणि जेव्हा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पॅरालिम्पिकमध्ये प्रवेश करत असतात तेव्हा त्यांची चाचणी केली जाते, तपासणी केली जाते. तर त्यांची चाचणी केली जाते, तपासणी केली जाते. तर तेव्हा या खेळाडूने कांजण्यावर उपचारासाठी घेतलेल्या औषधांवर उत्तेजक नियमांचे उल्लंघन झाले होते. या खेळाडूकडून मेडिसिन्स घेतल्या होत्या या खेळाडूने. असं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो. तुम्हाला समजला असेल हा प्रश्न. प्रश्न 7वा बघू मग आता. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद कोणाला देण्यात आले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, मुकुंद शर्मा. तर यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद मुकुंद शर्मा यांना देण्यात आले आहे. मग हे कोण आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे ते निवृत्त न्यायमूर्ती आहे. तसेच अजून कोणाची निवड करण्यात आली आहे समितीवर तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीवर अजून कोणाकोणाची निवड करण्यात आली आहे तर हे 3-4 जण आहेत, ते आपण बघू. देवेंद्र जजारिया भालाफेकपटू खेळाडू आहे. हा 3 पॅरालिम्पिक पुरस्कार विजेता आहे. तसेच व्यंकटेश प्रसाद हे माजी क्रिकेटपटू आहेत. एल सरिता देवी या माजी विश्वविजेती आहेत. बॉक्सिंगपटू या खेळाशी संबंधित आहेत. आणि अंजली भागवत ह्या माजी नेमबाज आहेत. तसेच अंजुम चोप्रा ह्या माजी कर्णधार आहेत. आणि त्यांची कशासाठी निवड करण्यात आली आहे तर यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीमध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि अध्यक्षपद कोणाकडे आहे तर मुकुंद शर्मा. आणि ते कोण आहेत तर ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. तर प्रश्न 8वा. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 8 सप्टेंबर. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आणि का केला जातो तर जगभरात व्यक्ती, समुदाय आणि समाजामध्ये साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मग आता हा कोणता दिवस आहे तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. मग आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2021ची थीम काय आहे, म्हणजे संकल्पना काय आहे 2021ची तर मानव केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता, डिजिटल असमानता संकुचित करणे. म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला तर लिटरेसी फॉर अ ह्युमन सेंटर्ड रिकव्हरी, नॅरोविंग दी डिजिटल डिवाइड, अशी ही 2021ची संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची. प्रश्न 9वा. कोणत्या मंत्रालयाने प्राण नामक एक संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्राण नामक एक संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले आहे. मग आता या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर भूपेंद्र यादव. आणि का केलं आहे मग या डॅशबोर्डचे अनावरण का केलं आहे? प्राण नामक एक संकेतस्थळ आहे त्याचे अनावरण का केले आहे तर 132 शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्राण.cpcb.government.in अशा संकेतस्थळाचे अनावरण केले आहे. आणि मित्रांनो, या मंचाची काय मदत होणार आहे तर
शहराच्या हवाई कृती योजना अंमलबजावणीच्या भौतिक तसेच आर्थिक स्थितीचा मागोवा घेण्यास आणि हवेच्या गुणवत्तेविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास या मंचाची मदत होईल. बघू 10वा प्रश्न. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशच्या सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या सर्व सरकारी शाळांमध्ये बिझनेस ब्लास्टर्स कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे? ते योग्य आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. तर मित्रांनो, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशच्या सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या सर्व सरकारी शाळांमध्ये बिझनेस ब्लास्टर्स कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे. मग आता हा प्रारंभ केव्हा होणार आहे? तर 8 ऑक्टोबर 2021 रोजी याचा प्रारंभ होणार आहे. आणि हे जे आहे हे सरकारी शाळांमध्ये उद्योजकता मानसिकता अभ्यासक्रम अंतर्गत लागू केला जाईल. काय लागू केला जाईल? तर बिझनेस ब्लास्टर्स हा कार्यक्रम जो आहे तो सरकारी शाळांमध्ये उद्योजकता मानसिकता अभ्यासक्रम अंतर्गत लागू केला जाईल. आणि तो कोणत्या सरकारने प्रारंभ केला आहे? तर दिल्ली सरकारने. मग मित्रांनो, आता इथे उल्लेख आला दिल्लीचा. मग आपण दिल्लीबद्दल एक्स्ट्रा GK बघून घेऊ. दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश आहे. मुख्यमंत्री कोण आहे दिल्लीचे? तर अरविंद केजरीवाल. उपराज्यपाल कोण आहेत? तर अनिल बैजल. दिल्लीची पहिली महिला शासिका कोण आहेत? तर रजिया सुलतान. हे महत्त्वाचं आहे. दिल्लीमध्ये कोणकोणते प्रमुख स्टेडियम आहेत? तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, अरुण जेटली स्टेडियम, आंबेडकर स्टेडियम, मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम. तसेच दिल्लीमध्ये कोणकोणते मुख्य पर्यटन स्थळ आहेत? तर लाल किल्ला, जामा मस्जिद शहाजहानच्या काळातील, मोती मस्जिद औरंगजेबाच्या काळातील, कुतुब मिनार, तुगलकाबाद किल्ला, जंतर मंतर, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, मुघल गार्डन आणि हुमायूं का मकबरा. आणि दिल्लीमध्ये कोणकोणती प्रमुख मुख्यालये आहेत? तर DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. तसंच PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. भारतीय सेनेचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. भारतीय वायुसेनेचं सुद्धा आणि नौदलाचं सुद्धा मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे करून देत आहे. अजून आपला एक पॉईंट राहिला मित्रांनो, तो बघू आपण. प्रमुख विमानतळ कोणकोणते आहे दिल्लीमध्ये? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालम विमानतळ, सफदरजंग विमानतळ. अशा प्रकारे आपण दिल्लीची पूर्ण माहिती पाहिली. आणि मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे. आता एक प्रश्न आहे तो शेवटचा तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे, मग जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिवस केव्हा साजरा केला जातो? तुम्हाला मी ऑप्शन दिलेले आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त टाईप करून सांगू शकतात. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर नक्की बघणार आहोत. तर मित्रांनो आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तसेच शेअर करायला विसरू नका. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो टोक्यो पॅरालिम्पिक आणि टोक्यो ऑलिम्पिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर तुम्ही लिंक बघून घ्या आणि तिथे लिंकवर तुम्ही जाऊ शकता टोक्यो पॅरालिम्पिक आणि टोक्यो ऑलिम्पिकचा अभ्यास करण्यासाठी. चला तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.